आहेत थोडेफार मार्क्स वगैरे आहेत चेहऱ्यावरती, सगळ्यांनाच असतात, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फाउंडेशन हाय कव्हरेजचं वापरायचं, अगदी टॅटूपासून डिप्रेशनपर्यंत कवर होतं सगळं. त्याच्यामुळे एनिवे लेट्स स्टार्ट. प्रॉडक्टचे डिटेल्स मी सगळे कॅप्शनमध्ये मेन्शन करते. तर आता आपण फाउंडेशन घेतलेलं आहे ब्रशवरती डायरेक्ट, आणि मी ते आता हातावरती घेते, असं थोडं टॅप करते म्हणजे ब्रश पूर्ण कवर होतो फाउंडेशनमध्ये, आणि मग चेहऱ्यावरती टॅप करते. पेरिमीटर्स जे असतात चेहऱ्याचे त्याला जनरली एवढं फाउंडेशन लागत नाही मला. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही वापरा. एकदम शेवट राहिलेलं असतं ते मी नाकावरती असं लावते. तो दाखवते तुम्हाला फाउंडेशनचा. अगदीच खूप कवर झालेलं नाही आहे. मिड व्हिडिओ मला असं वाटलं की माझे केस बांधणेच बेटर आहेत, म्हणून आता मी ते करते आहे. एनिवे सो कन्सिलरसाठी आता तुम्हाला नीट दिसत असेल, ब्लॅक पिंपल आहे, इथे थोडासा मार्क आहे, इथे थोडंसं काय काय आहे. आणि जर तुम्हाला खूप जास्ती कव्हरेज पाहिजे असेल तर हे असंच ठेवायचं 5 मिनटं. थोडंसं ड्राय झाल्यावर टॅप करायचं. टॅप एकाच ठिकाणी करायचं, त्याच्यावरच करायचं, उगाच जास्ती सगळीकडे स्प्रेड नाही करत बसायचं. ओके, त्याच्याने तुम्हाला सर्वात जास्ती कव्हरेज मिळेल. माझं खूपच असं पिनपॉईंट कन्सिलिंग असतं, म्हणजे आता तेच त्या ब्रशवरती राहिलेलं मी नाकाच्या साईडला किंवा डोळ्याच्या खाली असं घेऊन जाते. ह्याच्याने काय होतं, तुम्ही मेकअप थोपत नाही आहात आणि प्रत्येक लेअरला तुम्ही तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी आणि नॉर्मल छान दिसण्यासाठी टाईम देत आहे. हे सगळं झाल्यानंतर आता लास्टला आपण करणार आहोत पावडर. काय त्याच्यात डोकं लावण्यासारखी गोष्ट नाही आहे, डिरेक्टली पूर्ण चेहऱ्यावर पावडर थोपते आणि दॅट्स इट. मला खूप जास्ती पावडर केलेलं नाही आवडत, कारण का माझी स्किन ऑलरेडी खूप ड्राय आहे आणि मग इतका छान तो आलेला ग्लो आहे ना, तो पण निघून जातो. सो दॅट्स इट. लास्टली आपण वापरणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिक संपत नाही माझी, पण एक्सपायर नक्की होते. ही नक्की एक्सपायर झालेली लिपस्टिक आहे, तुम्ही चांगली वापरा. आणि हा माझा नॅचरल दिवसाचा, रात्रीचा, कधीचाही स्पेशल ओकेजनचा. मी तर स्पेशल ओकेजनला पण एवढाच मेकअप करते, मला जास्ती असं बनलेलं आवडत नाही. या दॅट्स इट. आय होप यू लाईक दिस.